नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या 3 प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होणार. जून महिन्यात मिळणार अधिकचा पगार, अशी मोठी आनंदाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. जाणून घ्या सविस्तर अपडेट. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी फारच कामाची राहणार आहे. खरं तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सुद्धा सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे हा महिना अखेर आणखी एक मोठा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित होणार आहे. त्यामुळे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या 3 प्रलंबित मागण्या जून महिन्यात पूर्ण होतील आणि राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्यात अधिकचा पगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान आता आपण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या 3 प्रलंबित मागण्या या महिन्यात पूर्ण होतील याबद्दलचा संपूर्ण आढावा घेणार आहोत. तर पहा मित्रांनो, 2 जून रोजी निघालेला एक महत्त्वाचा शासन निर्णय आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2 जून 2025 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आलेल्या आहे. वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या 104 संवर्गातील पदांना जून 2025 पासून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास या शासन निर्णयाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय निवृत्ती वेतनधारकांना देखील सुधारित वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ 1 जून पासून देण्यात असण्याचे या शासन निर्णयातून स्पष्ट झाले आहे. पण सदर शासन निर्णयात वेतन तफावतीमधील थकबाकी देण्यास येणार नसल्याची बाब सुद्धा नमूद आहे. दुसरा आहे महागाई भत्तावाढीचा लाभ. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैपासून 55% दराने महागाई भत्ता दिला जात असून त्यांचा महागाई भत्ता हा 55% झाला. याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा ही वाढ केंद्राप्रमाणे जानेवारी 2025 पासून लागू राहील. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे आणि याबाबतचा निर्णय हा जून महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाईल अशी आशा आहे. आणि त्यानंतर आहे महागाई भत्ता थकबाकीचा सुद्धा लाभ मिळणार. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून 55% दराने महागाई भत्ता दिला जाईल. सध्या त्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतो. म्हणजे महागाई भत्ता 2% वाढणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याचे जानेवारी मे या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. अशा प्रकारे राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्यात मोठा पगार मिळणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.